मुंबईतल्या प्रदूषणाच्या मुद्द्यावर अभिनेत्री विरुद्ध नेता असा वाद. मुंबईच्या प्रदूषणावरून अभिनेत्री दीपिका पादुकोणची टीका. दीपिका पादुकोणच्या टीकेवर महापौर रितू तावडेंचं उत्तर. एशियाटिक सोसायटीची निवडणूक पुन्हा टळली. कुमार केतकर समितीच्या घोळामुळे गोंधळ. केतकर गटाचा निवडणूक प्रक्रियेत घोळ. मुंबई पालिकेमध्ये भाजपाची गोची. कंत्राटदारांनी भाजपाच्या नाकी 9 आणले. मुंबईतला गाळ उपसायला नवा कंत्राटदार मिळेना. भारतामध्ये इंधनाचा तुटवडा नाही. कृत्रिम टंचाई निर्माण करू नका. केंद्र सरकारचे जनतेला आवाहन. केंद्र सरकारच्या आवाहनानंतरही नागरिक भेदरलेलेच. घरगुती गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांची वणवण. रायगड किल्ल्याच्या वणव्याला पाहून शिवप्रेमी भडकले. गडाचा वणवा धनगरांनी विझवला. रायगडाच्या दक्षिण भागाला लागलेला वणवा व्हायरल. इंडिगोचा विमान प्रवास महागला. इंडिगोच्या तिकिटांवर सरसकट इंधन हदिभार. येत्या 14 मार्चपासून इंडिगोचं विमान तिकीट महाग. होर्मुझच्या आसपास 27 भारतीय जहाजं. सामुद्रधुनीच्या आसपास 778 भारतीय. पाकिस्तानवर तालिबानचा हल्ला. पाकड्यांची राजधानी इस्लामाबाद. तालिबानच्या निशाण्यावर. तालिबानचा पाकड्यांच्या अनेक शहरांवर ड्रोन हल्ला. इराणच्या हल्ल्यामध्ये भारतीय खलाशी ठार. इराकच्या हद्दीत घुसून इराणचा हल्ला. इराणी आत्मघाती बोटीनं अमेरिकी टँकर बुडवला. इराणनं हल्ला करून अमेरिकेचे विमान पाडलं. अमेरिकेच्या विमानातील 6 सैनिक ठार. अमेरिकेचं KC-135 लढाऊ विमान इराणनं पाडलं. अमेरिका ऐकेना. इराणवर जोरदार चढाईची तयारी. अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीटर हेक्थेस यांचे संकेत. होर्मुझ जलमार्ग बंदच राहणार. इराणचा सर्वोच्च नेता मोस्ताबा खामेनी भूमिकेवर ठाम. प्रत्येक भारतीय जहाज सुरक्षित परत आणण्यासाठी कवायत. भारत सरकारचे कसोशीनं प्रयत्न. घरगुती सिलेंडरसाठी केंद्र सरकारचे नवे नियम. शहरात 25 दिवसांनी तर गावात 45 दिवसांनी सिलेंडर पुरवठा. सिलेंडरचा काळा बाजार रोखण्यासाठी समित्या. जिल्हास्तरीय समित्यांच्या मार्फत होणार सिलेंडर पुरवठा. महायुती सरकारचा निर्णय. धर्मस्वातंत्र्य थोतांड. धर्मांतर हा घटनाधिकार. महायुतीच्या नव्या कायद्याविरोधात पवार गटाचा तर्क. जनता दरबार वहिनींचा आठवण दादांची. बारामतीकरांची भावूक प्रतिक्रिया. वीज वापर भिडला गगनाला. राज्यात वीज मागणी 26,947 मेगावॅट पलीकडे. सरकारी कार्यालयाच वीज बिल थकबाकीदार. बिल न भरल्यानं भुसावळच्या तलाठी कार्यालयाची वीज कापली. मुंबईकरांना सावध राहा. काळजी घ्या. महामुंबईला पुन्हा बसणार उन्हाचा तडाखा. कडाक्याच्या उन्हाळ्यामध्ये चांगली बातमी. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता. 17 ते 20 मार्च दरम्यान वादळी पावसाचा अंदाज.